नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या विविधा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलोय नाशिकमधल्या दहीपूल परिसरातील ऐतिहासिक तिळभांडेश्वर महादेव मंदिर येथे। तिळभांडेश्वर महादेव मंदिर हे त्र्यंबकराव पेठे म्हणजेच पेशव्यांचे मामा यांनी 1763 साली 25,000 रुपये खर्च करून बांधले। तिळभांडेश्वर महादेव मंदिराचे वैशिष्ट्य ऐकूया त्र्यंबकराव पेठे यांचे नाशिकमधील वंशज यांच्याकडून। ऐतिहासिक तिळभांडेश्वर मंदिर, तिळभांडेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर आहे आणि ही जागा जी ही मंदिर आहे हे सरदार त्र्यंबकराव पेठे म्हणजे माझे पूर्वज यांनी 1763 साली 25,000 रुपये खर्च करून बांधलेलं आहे मंदिर। आणि याची वैशिष्ट्य असं आहे की हे शंकराची मंदिरं भरपूर आहेत कपालेश्वराचं, पण हे जे मंदिर आहे हे जी शिवलिंग आहे पिंड आहे ही नाशिकमध्ये सगळ्यात मोठी शिवलिंग आहे आकाराने। आणि तिळभांडेश्वर दरवर्षी तिळातिळाने वाढणार म्हणून तिळभांडेश्वर ही वाढते असं एक आख्यायिका आहे। आणि महाशिवरात्र आणि श्रावणाचे सोमवार असे इथे पालखी यात्रा निघते गावभर, ती पुरातन पालखी पण आहे आणि चांदीचा त्रिशूळ आणि त्याचा मुखवटा तिथे जाऊन नदीकाठी जाऊन तिथे स्नान असतं दर सोमवारी श्रावणी सोमवारी। नाशिकमधील वारसा स्थळे लोकांना समजावीत म्हणून महाराष्ट्र टाइम्स नाशिकतर्फे हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला होता। त्याबद्दल महाराष्ट्र टाइम्सचे आभार।